महिमा परमेश्वर पिता को देते हैं। एकदा मी सर्व महिमा ये वचन को मिले, सर्व महिमा देवाच्या वचनाला असो। परमेश्वर का वचन हमारे लिए एक जीवन है देवाचं वचन आमच्यासाठी एक जीवन आहे। और इसलिए प्रभु यीशु मसीह ने कहा कि जो बातें मैंने तुमसे कही है वो आत्मा और जीवन है। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की जे वचन माझं आहे ते आत्मा आणि जीवन आहे। और वो वचन जो आत्मा और जीवन है, जब हम उसे बड़े ध्यान पूर्वक सुनते हैं आणि ते वचन जे वचन जीवन व आत्मा आहे ते वचन जेव्हा आम्ही लक्षपूर्वक ऐकतो, सुनने के द्वारा हमारे अंदर विश्वास पैदा होता है। ऐकण्याच्या द्वारे आमच्या अंतःकरणामध्ये विश्वास उत्पन्न होतो और विश्वास ही हमारे लिए जय देता है आणि विश्वासच आम्हाला विजय देतो। बिना विश्वास के हम जय में नहीं चल सकते। बिना विश्वासाने आम्ही विजयात चालू शकत नाही। यदि हमको जिंदगी के हर सफर में जयवंत जीवन जीना है आणि जर आमच्या जीवनाच्या हर एक प्रवासात सफल व्हायचं आहे तो हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है कि हम विश्वास करना सीखें। तर आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की आम्ही विश्वास करायला शिकलं पाहिजे। विश्वास के बिना कुछ भी नहीं है। विश्वासाशिवाय काहीच नाही आहे। परमेश्वर विश्वास का सबसे बड़ा वीर है। परमेश्वर विश्वासाचा सर्वात मोठा योद्धा आहे और विश्वास के द्वारा ही उसने सारी सृष्टि का निर्माण किया। आणि विश्वासाच्या द्वारे त्याने सर्व सृष्टीला निर्माण केलं। बिना विश्वास के वो भी कुछ नहीं कर सकता था। बिना विश्वासाने तो पण काहीही करू शकत नाही। और इसलिए परमेश्वर ने इससे पहले कि वो सृष्टि की रचना करे, आणि म्हणून देवाने देखील याच्या अगोदर की तो सृष्टीची निर्मिती करेल, सबसे पहले उसने विश्वास किया। सर्वात पहिले त्याने विश्वास ठेवला, क्योंकि बिना विश्वास के सृष्टि का निर्माण मुश्किल था। कारण बिना विश्वासाने सृष्टीची निर्मिती होऊच शकत नव्हती। और यदि परमेश्वर को विश्वास करना पड़ता है आणि जर देवाला विश्वास करायला लागतं तो हम सबको भी विश्वास करना पड़ता तर है। आम्हा सर्वांनाही विश्वास ठेवलं पाहिजे। विश्वास के बिना हमको भी कुछ नहीं मिलने वाला। विश्वासाशिवाय आम्हालाही काहीच मिळणार नाही। और विश्वास सुनने से आता है। आणि विश्वास ऐकण्याच्या द्वारे येतो। मेरे पीछे बोलो, विश्वास सुनने से आता है। विश्वास सुनने से आता है। तो इधर उधर ध्यान रहेगा तो कैसे सुनोगे? जर इकडे तिकडे लक्ष असेल तर कसं ऐकाल? इसलिए ध्यान मेरे तरफ। आणि म्हणून तुमचं लक्ष माझ्याकडे। नीचे मत देखो, मेरे तरफ देखो। खाली नका बघू, माझ्याकडे पहा। क्योंकि नीचे शैतान है, कारण खाली शैतान आहे। और यदि मेरे तरफ देखोगे तो यहाँ खुदा और खुदा के स्वर्गदूत है। जर तुम्ही माझ्याकडे पाहता तर या ठिकाणी परमेश्वर आणि त्याचे दूत आहेत। तो यदि खुदा को देखना है तो मेरी तरफ देखो। जर तुम्हाला देवाला पाहायचं आहे तर माझ्याकडे पहा। और शैतान को देखना है तो नीचे आणि देखो। जर शैतानाला पाहायचं आहे तर खाली पहा। और जैसे नीचे देखोगे वो आपको नींद लाएगा, आणि जसं तुम्ही खाली पाहाल तुम्हाला झोप येईल, और फिर आप सो जाओगे। आणि मग तुम्ही झोपून जाल। फिर वचन नहीं सुनोगे, मग तुम्ही वचन ऐकणार तो नाही, विश्वास नहीं आएगा। आणि मग विश्वास येणार और नाही। यदि विश्वास नहीं आणि आया जर विश्वास नाही आला तो फिर 2025 तक केवल ऐसी ताली बजाते रह तर मग जाएंगे। 2025 पर्यंत तुम्ही असेच टाळी वाजवत राहाल। क्योंकि आज मैं एक बहुत ही महत्वपूर्ण संदेश देने जा कारण रहा आज हूं। एक महत्त्वाचा संदेश मी तुम्हाला देणार आहे, और वो है जय में चलने वाला वर्ष। आणि ते आहे विजयामध्ये चालणारं वर्ष। सब लोग बोलो, जय में चलने वाला वर्ष। विजयात चालणारे वर्ष। हालेलुया, हालेलुया। हम जय में चलने वाले लोग हैं। आम्ही विजयात चालणारे लोक आहेत। असफलता हमारे लेखे में नहीं है। असफलता आमच्या लेखात नाही। नुकसान हमारे लेखे में नहीं है। नुकसान आमच्या लेखामध्ये नाही। कोई भी व्यक्ति अपने किस्मत पर अपनी गरीबी, अपने श्राप, अपने बीमारी, अपने नुकसान और अपनी असफलता को लेकर पैदा नहीं होता। कोणीही मनुष्य आपली मस्तिष्क के ऊपर आपली गरिबी जी आहे, गरिबी असफलता जी आहे ती आपल्या लिखवा के नहीं आता। हा, ते लिहून घेऊन येत नाही। हालेलुया। पैदा होते ही कोई व्यक्ति गरीब नहीं होता। जन्म घेतानाच कोणी गरीब होत नाही। पैदा होते ही कोई असफल नहीं होता। जन्म घेताच कोणी असफल होत नाही। और पैदा होते ही कोई महान भी नहीं होता। आणि जन्म घेतल्यावर लगेच कोणी महान पण होत नाही। परंतु जैसे जैसे एक व्यक्ति अपने जीवन को जीता है, आणि जसं जसं एक व्यक्ती आपल्या जीवनात जीवन जगतो, और परमेश्वर जब उसके मन के अंदर एक हुनर को देता है, आणि जेव्हा परमेश्वर त्याच्या मनामध्ये एक त्याला एक हुनर देतो, वही होती है जो उस व्यक्ति को बड़ा बनाता है।
आणि तेच त्याला मोठं बनवतं. और इसलिए हमारे लिए बहुत ही महत्वपूर्ण है आणि म्हणून आमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण आहे कि हम परमेश्वर के वचन पर विश्वास करना सीखें. आणि म्हणून आम्ही देवाच्या वचनावर विश्वास करायला शिकलं पाहिजे. जोर से बोलो हालेलुया. हालेलुया. एक वचन यहाँ पर लिखा हुआ है रोमियो 8:37. आणि एक वचन इथे लिहिलेलं आहे रोमकरास पत्र 8वां अध्याय वचन 37. परंतु इन सब बातों में हम उसके द्वारा जिसने हमसे प्रेम किया है जयवंत से भी बढ़कर है. बाइबल कहती है जिसने हमसे प्रेम किया है उसके द्वारा हम जयवंत से बढ़कर है. देवाचं वचन सांगतं की ज्याने आमच्यावरती प्रेम केलेलं आहे त्याच्याद्वारे आम्ही अत्यंत विजयी आहोत. हम जयवंत से बढ़कर है. आम्ही विजयापेक्षा महान आहोत. हाँ बोलो मैं जयवंत से बढ़कर हूं. मी विजयाहून मोठा महान आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर हमको जैसे बढ़कर देखना चाहता है. परमेश्वर आम्हाला विजयापेक्षा अजून पुढे पाहू इच्छित आहे. केवल जय में चलता हुआ नहीं देखता वरन जय के ऊपर उड़ना देखना चाहता है. परमेश्वर आम्हाला फक्त विजयात चालायला पाहू इच्छित नाही तर त्याच्यापेक्षा वर जाणं पाहू इच्छितो. एक पक्षी होता है जिसका नाम है ईगल. आणि एक पक्षी आहे ज्याचं नाव आहे उकाब. गरुड. हाँ गरुड़. उकाब गरुड केवल आसमान पर नहीं उड़ता. केवल आकाशातच उडत नाही. और हम जब देखते हैं उसको उड़ता हुआ तो वो पंख नहीं मारता वरन अपने पंखों को ऐसे करके वो सिर्फ हवा में लहराता हुआ उड़ता चला जाता है. आणि जेव्हा त्याला आम्ही उडताना पाहतो तर तेव्हा तो आकाशामध्ये पंख फडफडवत नाही तर असा आकाशामध्ये पंखाने जात असतो. हम ये नहीं कहते कि उकाब आसमान के ऊपर उड़ता है. आम्ही हे नाही सांगत की गरुड आकाशामध्ये उडत जातो. वो हमको दिखता है कि वो आसमान के ऊपर उड़ रहा है. आम्हाला तो दिसतो की तो आकाशात उडत जात आहे. पर बाइबल ऐसा कहती है परंतु पवित्र शास्त्र असं सांगतं जो परमेश्वर पर भरोसा रखते हैं जो देवावरती विश्वास ठेवतो वो उकाबों की नहीं उड़ेंगे. तो गरुडाप्रमाणे उंच उडेल. वो उकाबों की नहीं तो उड़ेंगे. गरुडाप्रमाणे उंच उडेल. तो उकाब कैसे उड़ता है? तर गरुड कसा उडतो? लोग कहते हैं वो आसमानों पर उड़ता है. लोक सांगतात की तो आकाशात उडतो. लोग कहते हैं वो आसमान पर उड़ता है. लोक सांगतात की तो आकाशात उडत पर असतो. मैं कहता हूं वो आसमानों पर नहीं उड़ता. पण मी वो- सांगतो तो आकाशामध्ये उडत नाही. वो तूफानों के ऊपर उड़ता है. तो वादळामध्ये उडत जातो. हालेलुया. हालेलुया. और यही तो मसीही जीवन आणि है. हेच तर ख्रिस्ती जीवन आहे. हमको केवल आसमान पे नहीं उड़ना है. आम्हाला केवळ आकाशात उडायचं नाही. केवल बड़ा बनने से काम नहीं होगा. केवळ मोठं बनण्याने काम होणार नाही. बहुत ज्यादा धन संपत्ति आ जाए तो भी हम बड़े नहीं बनते. आणि जरी भरपूर संपत्ती आली तरी आम्ही मोठं बनू शकत नाही. बहुत ज्यादा ज्ञान आ जाए तो भी हम बड़े नहीं बनते. खूप काही ज्ञान आलं तरी आम्ही मोठं बनू शकत नाही. बड़ा बनना की एक सबसे अहम भूमिका है और वो है छोटा बनना. आणि मोठं बनणं ही सर्वात महत्वाची भूमिका आहे आणि ते म्हणजे लहान बनणं. उकाब सब पक्षियों से बड़ा होता है गरुड सर्व पक्ष्याहून मोठा असतो परंतु वो बहुत ही नम्र होता है. परंतु तो सर्वात नम्र असतो. वो किसी और पर निर्भर नहीं होता. आणि तो कोणावरती निर्भर राहत नाही. वो हर एक तूफानों को पांव के नीचे करता है और तूफानों के ऊपर उड़ने लगता है. आणि तो प्रत्येक वादळाला आपल्या पायाखाली ठेवून त्या वादळावरती चालत उडत असतो. हालेलुया. हालेलुया. और यही तो बात परमेश्वर ने हमारे लिए रखा हुआ है. आणि हीच तर गोष्ट देवाने आम्हाला आमच्यासाठी ठेवली आहे. प्रभु कहता है तुम भी तूफानों के ऊपर उड़ोगे. आणि प्रभू सांगतो की तुम्ही देखील वादळामध्ये उडाल उकाबों के समान. गरुडाप्रमाणे. हालेलुया. हालेलुया. बोलो यीशु प्रभु की जय. भजन संहिता की किताब स्तोत्र संहिताचं पुस्तक 44 अध्याय 44वां और अध्याय उसका 3 पद. आणि त्याचं 3रं वचन. आप में से क्या कोई हिंदी में पढ़ने में मदद कर सकता है? भजन संहिता 44:3. स्तोत्र संहिता 44:3. क्योंकि वे न तो अपनी तलवार के बल से कारण ते तलवारीच्या शक्तीने नाही वे ना तो केवल तलवार के बल से इस देश के अधिकारी हुए और ना अपने बाहुबल से परंतु तेरे दाहिने हाथ और तेरे बाहुबल
और तेरे प्रसन्न मुख के द्वारा जयवंत हुए। आमेन, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। पुराने नियम के संतों के विषय में लिखा है कि वे अपनी तलवार के बल पर, अपने बाहुबल के बल पर, अपने भुजाओं के बल पर, अपनी ताकत के बल पर उस देश के अधिकारी नहीं हुए, परंतु परमेश्वर के अनुग्रह के द्वारा जब खुदा का अनुग्रह उनके ऊपर दाहिने हाथ के रूप में आया, जब खुदा का रूप उनके ऊपर प्रसन्न मुख के रूप में आया, बाइबल कहती वे उस देश के अधिकारी हुए। जुन्या करारातील जे संत होते ते कोणत्या तलवारीने नाही, त्यांच्या बलकट हाताने नाही, तर देवाच्या कृपेने, जो देवाचा जो अनुग्रह जो त्यांच्यावरती होता, त्या देवाच्या अनुग्रहाने, त्याच्या कृपेने ते त्या ठिकाणी मोठे झाले। बाइबल कहती है वो तलवार के बल से जयवंत नहीं हुए, आणि पवित्र शास्त्र सांगते की ते तलवारीने मोठे झाले नाही, वो अपनी ताकत के बल पर जयवंत नहीं हुए, ते आपल्या शक्तीने मोठे झाले नाही। उन्होंने उस देश के ऊपर जय पाया परमेश्वर के अनुग्रह से, आणि त्यांनी त्या देशावरती विजय प्राप्त केला देवाच्या कृपेने। और उसके नीचे की लाइन में लिखा आणि है, त्याच्या खालीच्या वचनामध्ये लिहिलं आहे 44 लास्ट लाइन, नहीं 44 का 3 का लास्ट वाली लाइन, क्योंकि परमेश्वर उनको चाहता था, कारण परमेश्वर उनको चाहता था, परमेश्वर त्यांच्यावरती प्रेम करत होता। हालेलुया, हालेलुया। हेलो, ध्यान से सुने, लक्षपूर्वक ऐका। वे अपनी तलवार के बल पर जयवंत नहीं हुए, ते आपल्या तलवारीने विजयी झाले नाही, वे अपनी ताकत के बल पर भी जय ते नहीं आपल्या हुए, शक्तीने विजयी झाले नाही, वे परमेश्वर के अनुग्रह पर जयवंत हुए, ते देवाच्या कृपेने विजयी झाले, क्योंकि परमेश्वर उनको चाहता था, कारण परमेश्वर त्यांच्यावर प्रेम करत होता, क्योंकि परमेश्वर उनको चाहता था, कारण परमेश्वर त्यांच्यावर प्रेम करत होता। हालेलुया, हालेलुया। यदि हम सोचे कि मैं अपनी बुद्धि से जय पाऊंगा, जर तुम्ही विचार कराल की मी आपल्या बुद्धीने विजय पावेन, हम सोचे कि हम अपनी ताकत के बल पर जय तुम्ही पाएंगे, विचार कराल की मी माझ्या शक्तीने मी विजय प्राप्त करेन, हम अपने ज्ञान से जय प्राप्त नहीं कर मी सकते, आम्ही आपल्या ज्ञानाने विजय प्राप्त करू शकत हम नाही, अपनी योजनाओं के बल पर जयवंत नहीं हो आम्ही सकते, आमच्या योजनेने आम्ही विजयी होऊ शकत नाही, परंतु परमेश्वर के अनुग्रह से हम जयवंत होंगे, परंतु देवाच्या कृपेने आम्ही विजयी होऊ शकतो। जिनको परमेश्वर चाहेगा, ज्याच्यावर देव प्रेम करतो, जिनको परमेश्वर चाहेगा, ज्यांच्यावर परमेश्वर प्रेम करतो, यदि परमेश्वर की चाहत हमारे ऊपर नहीं है, जर देव आमच्यावरती प्रेम करत नाही, तो फिर जयवंत होना मुश्किल है, तर आम्ही विजयी होणं कठीण परंतु आहे। यदि परमेश्वर हमसे प्रेम करता है परंतु जर देव आमच्यावरती प्रेम करत आहे और उसका अनुग्रह हमारे ऊपर आणि है, जर त्याची कृपा आमच्यावरती आहे, तो 100% हम जयवंत होंगे, तर 100% आम्ही विजयी होऊ शकतो। हर समस्याओं के ऊपर, हर एक परिस्थितीवर, हर बीमारियों के हर एक ऊपर, आजारावर, हर एक पारिवारिक समस्या हर के एक ऊपर, कौटुंबिक समस्येवर, हर एक आर्थिक समस्या हर के एक ऊपर आर्थिक समस्येवर परमेश्वर हमको जय में लेके जाएगा। परमेश्वर आम्हाला विजयात घेऊन मैं जाईल। परमेश्वर का दास आपके लिए भविष्यवाणी करता हूँ, मी देवाचा दास तुमच्यासाठी भविष्यवाणी यदि करतो। परमेश्वर की चाहत हमारे ऊपर जर है, देवाचं प्रेम आमच्यावरती आहे, यदि परमेश्वर का प्रसन्न मुख हमारे ऊपर जर है, देवाचं प्रसन्न मुख आमच्यावरती आहे, तो हम 2025 में जय में चलने वाले लोग तर हैं। या 2025 मध्ये आम्ही विजयामध्ये चालणारे लोक बोलो आहोत। यीशु प्रभु के, जय। हालेलुया, हालेलुया। सब लोग बोले मैं जय में चलने वाला व्यक्ति हूँ। सर्वजण बोलूया मी विजयात चालणारा व्यक्ती आहे। नुकसान हमारे लेखे में नहीं है, नुकसान आमच्या जीवनात नाही, श्राप हमारे लेखे में नहीं है, श्राप आमच्या जीवनात नाही, बीमारी हमारे किस्मत में नहीं है, आजार आमच्या जीवनात नाही, गरीबी हमारे किस्मत में नहीं है, गरिबी आमच्या जीवनात नाही, क्योंकि आज से मैं जय में चलने वाला हूँ। कारण आजपासून मी विजयात चालणार आहे। बोलो यीशु प्रभु के, जय। हालेलुया। हालेलुया। बाइबल कहती है पवित्र कि परमेश्वर उनको चाहता था। पवित्र शास्त्र असं सांगतं कारण देव त्यांच्यावर प्रेम करत होता। ध्यान से सुनो, बाइबल कहती है परमेश्वर उनको चाहता था, पर देव त्यांच्यावर प्रेम करत होता। बाइबल कहती है परमेश्वर किसको चाहता है। पर पवित्र शास्त्र सांगतं की देव कोणावर प्रेम करतो। यदि हम इसको अपनी भाषा में
ट्रांसलेट करें तो इसका उत्तर ऐसे होगा जर आम्ही त्याचं आपल्या भाषेमध्ये जर त्याचं ट्रान्सलेशन केलं तर त्याचं उत्तर असं होतं कि परमेश्वर उनको चाहता है जो परमेश्वर को प्रसन्न करते हैं। आणि देव त्यांच्यावर प्रेम करतो जे देवाला प्रसन्न करतात। हालेलुया। जिनसे परमेश्वर खुश है, जिनसे परमेश्वर प्रसन्न है, परमेश्वर उनको चाहता है। ज्यांच्याविषयी देव खुश आहे, ज्यांच्याविषयी देव प्रसन्न आहे, देव त्यांच्यावर प्रेम करतो। परमेश्वर किससे खुश है? देव कोणावर खुश आहे? परमेश्वर किससे प्रसन्न है? देव कोणावर प्रसन्न झालेला आहे? इब्रानियों 11:6, इब्री लोकासपत्र 11 अध्याय वचन 6, इब्रानी 11:6। इब्री लोकासपत्र 11:6। विश्वास के बिना परमेश्वर को प्रसन्न करना अनहोना है। विश्वासाशिवाय आम्ही देवाला संतुष्ट करू शकत नाही। विश्वास के बिना, विश्वासाशिवाय, विश्वास के बिना विश्वासाशिवाय परमेश्वर को देवाला प्रसन्न करना अनहोना है। आम्ही संतुष्ट करू शकत नाही। जो परमेश्वर के पास आते हैं, जे देवाच्या जवळ येतात, उनको परमेश्वर को प्रसन्न करना है। त्याने देवाला प्रसन्न केलं और पाहिजे। खुदा प्रसन्न कैसे होता है? आणि देव प्रसन्न कसा होतो? विश्वास के द्वारा। विश्वासाच्या द्वारे। सब बोलो, विश्वास के द्वारा, विश्वासाच्या द्वारे, विश्वास के द्वारा, विश्वासाच्या द्वारे। विश्वास से परमेश्वर प्रसन्न होता है। विश्वासाच्या द्वारे देव प्रसन्न होतो। अपने पड़ोसी का हाथ मिला के बोलो, परमेश्वर विश्वास से प्रसन्न होता है। आपल्या शेजाऱ्यांचा हात मिळून सांगूया की देव विश्वासाच्या द्वारे प्रसन्न होतो। अपने पड़ोसी का हाथ मिला के बोलो, परमेश्वर विश्वास से प्रसन्न होता है। आपल्या शेजाऱ्याचा हात मिळून सांगा की देव विश्वासाच्या द्वारे प्रसन्न होतो। आलसी से हाथ मत मिलाओ, ताजगी से मिलाओ। आलसीपणाने हात मिलवू नका, प्रसन्नतेने मिलवा। बोलो यीशु प्रभु की जय। हालेलुया, हालेलुया। परमेश्वर को विश्वास के बिना प्रसन्न करना अनहोना है। देवाला विश्वासाशिवाय संतुष्ट करू शकत नाही। बिना विश्वास के हम परमेश्वर को प्रसन्न नहीं कर सकते। बिना विश्वासाने आम्ही देवाला प्रसन्न करू शकत नाही। और परमेश्वर इस समय की कलीसिया को कह रहा है, आणि देव आपल्या मंडळीला यावेळी सांगत आहे कि 2025 में यदि आपको जय में चलना है, आणि जर 2025 मध्ये तुम्हाला विजयात चालायचं आहे, तो परमेश्वर को विश्वास के बिना प्रसन्न करना अनहोना है। तर देवाला विश्वासाशिवाय संतुष्ट करणं अशक्य आहे। इसका मतलब है कि हमको ऐसा विश्वास करना पड़ेगा जिससे परमेश्वर प्रसन्न हो जाए। याचा अर्थ असा आहे की आम्हाला असा विश्वास करावा लागेल की त्यामुळे देव प्रसन्न होईल। तो वो विश्वास कौन सा है? आणि तो विश्वास कोणता आहे? हालेलुया, हालेलुया। बोलो, जय में चलने वाला विश्वास। विजयात चालणारं वर्ष। हालेलुया, हालेलुया। बोलो, मुझे विश्वास करना है। मला विश्वास ठेवायचा आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया, हालेलुया। हालेलुया। विश्वास परमेश्वर को भाता है। विश्वास परमेश्वराला आवडतो। विश्वासी होना अलग बात है, विश्वासू होणं अलग गोष्ट आहे, और विश्वास करना अलग बात है। आणि विश्वास करणं अलग गोष्ट आहे। लिसन मी केयरफुली, लक्षपूर्वक ऐका। विश्वासी होना अलग बात है, विश्वासी होणं अलग गोष्ट आहे, और विश्वास करना अलग बात आणि है। विश्वास करणं अलग गोष्ट आहे। हो सकता है 10 साल, 15 साल, 2 साल, 20 साल से हम प्रभु की भक्ति कर रहे हो, आणि होऊ शकतं की तुम्ही 10 वर्षापासून, 15 वर्षापासून, 20 वर्षापासून, 2 वर्षापासून प्रभुवर विश्वास करत आहात। वो हमारा विश्वास विश्वासी कहने वाली संज्ञा है। आणि तो विश्वास आम्हाला विश्वासी म्हणून ओळखण्याची एक शब्द आहे। रास्ते में चलते हुए यदि किसी ने पूछा, आणि रस्त्यामध्ये जाताना कोणी विचारलं, भैया आप कौन हो, की भावा तू कोण आहेस? तो हम कहते हैं, जी हम फलाने चर्च के विश्वासी आणि हैं। तुम्ही सांगता की आम्ही या मंडळीचे आहोत, विश्वासी है। विश्वासू आहे। जहां कई 4 लोग मिल जाते तो बोलते अच्छा फलाने जगह के हम विश्वासी है। आणि जेव्हा 4 लोक मिळतात तेव्हा तुम्ही सांगता की आम्ही अमुक अमुक ठिकाणाचा विश्वासू आहे। प्रभु पर भक्ति करने वाले लोग विश्वासी कहलाते हैं। देवावर
देवाची भक्ती करणारे लोक विश्वासू म्हणून ओळखले जातात. रविवार के दिन चर्च जाकर भक्ति करना, प्रभु गीत गाना, संदेश सुनना, फिर घर वापस आना, ये हमारी भक्ति करने वाला विश्वास है. आणि रविवारच्या दिवशी आराधना करणं, स्तुती करणं, वचन ऐकणं हे आम्हाला भक्ति करने एक वाला भक्ती विश्वास. करणारा लोक म्हणून ओळखतात. हालेलुया. हालेलुया. भक्ति करने वाला विश्वास अलग है, भक्ती करणारा विश्वास अलग आहे, पर विश्वास करने वाला विश्वास अलग परंतु है. विश्वास करणारा अलग आहे. हेलो. हालेलुया. कई बार कोई व्यक्ति जब आता है आणि कित्येक वेळा एखादी व्यक्ती जेव्हा येते तो हम उनको कहते हैं विश्वास करो, आणि आम्ही त्याला सांगतो की तू विश्वास ठेव, तो वो कहते हैं विश्वास है इसलिए तो आया हूं. आणि तो काय सांगतो की जर माझा विश्वास आहे म्हणूनच तर मी आलो. उसको विश्वास नहीं कहते. त्याला विश्वास नाही सांगत. वो विश्वास विश्वास नहीं है. तो विश्वास विश्वास नाही आहे. विश्वास कुछ और ही है. विश्वास काही अलग आहे. ताली बजाना विश्वास नहीं है. टाळी वाजवणं विश्वास नाही आहे. यीशु मसीह के गुणों का वर्णन करना विश्वास नहीं है. येशू ख्रिस्ताचं गुणांचं वर्णन करणं हा विश्वास नाही. ये हमारी भक्ति है. ही आमची भक्ती आहे. उसको विश्वास नहीं त्याला कहते. विश्वास नाही सांगत. पर विश्वास कुछ और है. परंतु विश्वास अलगच आहे. और इसीलिए बाइबल में प्रेरित पौलुस उसको लिखते हैं. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये प्रेषित पौल असं लिहितो, विश्वास के बिना, विश्वासाशिवाय, विश्वास के बिना विश्वासाशिवाय उसको प्रसन्न करना अनहोना त्याला आम्ही है. संतुष्ट करू शकत नाही. इसका मतलब विश्वास करने वालों से आणि याचा अर्थ विश्वास करणारे परमेश्वर प्रसन्न होता है. देव प्रसन्न होत असतो. विश्वासियों से खुश नहीं होता. विश्वासियों से विश्वास करणाऱ्यांकडून खुश होत नाही. विश्वासियों से परमेश्वर खुश नहीं होता. विश्वासी व्यक्तींकडून परमेश्वर खुश नाही होत. विश्वास करने वालों से खुदा खुश होता है. विश्वास करणाऱ्यांकडून परमेश्वर प्रसन्न होतो. हालेलुया. हालेलुया. बोलो यीशु प्रभु की जय. समझ में आ रही है. आज आपको एक नया विश्वास सिखाने वाले हैं. आज एक नवीन विश्वास शिकवणारे आहेत. 2025 में 2025 मध्ये जय में चलने वाला विश्वास, विजयात चालणारा विश्वास, सफलता में चलने वाला विश्वास, सफलता मध्ये चालणारा विश्वास, जयवंत जीवन जीने वाला विश्वास, विजयाचं जीवन जगणारा विश्वास. हालेलुया. हालेलुया. एक ऐसा विश्वास जिसके बिना परमेश्वर को प्रसन्न करना अनहोना है. एक असा विश्वास की ज्याच्याद्वारे आम्ही देवाला प्रसन्न करू शकत नाही. बाइबल पकड़कर बैठ जाना, देव पवित्र शास्त्र पकडून बसा. परमेश्वर के वचन को लेकर के बैठ जाना, देवाच्या वचनाला पकडून बसणं, प्रार्थना करने के लिए बैठ जाना, प्रार्थना करण्यासाठी बसणं, हर रविवार चर्च को आना, हर रविवारी देवाच्या मंदिरात जाणं, इसे विश्वास नहीं कहते. याला विश्वास नाही सांगत. ये विश्वास नहीं है. हा विश्वास नाही आहे. ये हमारी भक्ति है. ही आमची भक्ती आहे. ये हमारी भक्ति है. ही आमची भक्ती आहे. भक्ति अलग है, भक्ती अलग आहे, विश्वास बिल्कुल अलग है. विश्वास पूर्णपणे अलग आहे. क्या आप विश्वास सीखना चाहते हो? काय तुम्ही विश्वास शिकण्यासाठी तयार जोर से आहात? बोलो यीशु प्रभु के जय. हालेलुया. हालेलुया. एक सूबेदार प्रभु यीशु मसीह के पास आया. एक सुभेदार येशू ख्रिस्ताकडे आला और उसने कहा, आणि त्याने सांगितलं, हे प्रभु यीशु, हे प्रभु येशू, मेरा नौकर बीमार है. माझा नोकर आजारी वो आहे. लकवे का रोगी है त्याला लकवा झालेला आहे और वो बिल्कुल मरने पर आणि तो है. एकदम मरणाच्या काठावर आहे. प्रभु कुछ करो. प्रभू काहीतरी तो कर. यीशु मसीह ने कहा, तेव्हा येशूने त्याला सांगितलं, मैं आकर उसे चंगा करूंगा. मी येऊन त्याला बरं करेन. मैं आकर उसे चंगा मी करूंगा. येऊन त्याला बरं करेन. तब वो सूबेदार कहता है, तेव्हा सुभेदार सांगतो, प्रभु मेरे घर आने की जरूरत नहीं है, प्रभू माझ्या घरी येण्याची आवश्यकता क्योंकि मैं नाही, एक पराधीन मनुष्य हूँ. कारण मी एक परराष्ट्रीय मनुष्य मेरे आहे. घर में बहुत सारे सेवक माझ्या है. घरी खूप नोकर आहेत. मैं किसी सेवक को कहता हूँ उठ तो वो उठता है. जर मी कोणा नोकराला सांगितलं की तू उठ तर तो मैं उसको कहता उठतो. हूँ जा तो जाता जर मी है. कोणाला सांगितलं जा तर तो मैं उसको जातो. कहता हूँ आ तो वो आता जर मी है. त्याला सांगितलं की तू ये तर तो येतो. मेरे नौकर मेरी बात मानते माझे हैं. नोकर माझ्या गोष्टी ऐकतात. प्रभु तू बोल, प्रभू तू बोल, तू केवल बोल, तू फक्त बोल, तू आए मत, तू येऊ नको, केवल बोल. फक्त बोल. जो तू बोलेगा जे तू बोलशील मैं वही करूंगा. मी तेच करेन. क्योंकि जो मैं बोलता हूँ कारण मी जे बोलतो मेरे नौकर वही करते माझे हैं. नोकर तेच इसलिए करतात. जो तू बोलेगा आणि म्हणून
जे तू बोलशील मैं भी वही मी करूंगा, पण तेच करेन, मैं भी वही मी पण करूंगा। तेच करेन. तभी यीशु मसीह ने तेव्हा कहा, येशू ख्रिस्ताने सांगितलं, जैसा तेरा विश्वास है जसा तुझा विश्वास आहे वैसा ही तेरे लिए हो जाए। तसंच तुझ्यासाठी हो. जैसा तेरा विश्वास जसा है तुझा विश्वास आहे वैसा ही तेरे लिए हो। सुभेदार गेला, घर में जाके देखा घरात जाऊन पाहिलं तो वो लकवे का रोगी तर तो लकव्याचा जो आजारी खाट पर पड़ा था, जो पलंगावरती पडला होता, उठ कर बैठा था, उठून बसलेला वो होता, काम कर रहा तो था, काम करत होता, वो चंगा था। तो चांगला झाला होता. तब सूबेदार ने पूछा तेव्हा सुभेदाराने कि विचारलं, कितने समय चंगा हुआ? हा कोणत्या वेलीमध्ये बरा झाला? तो दूसरे सेवकों ने कहा, तेव्हा दुसऱ्या नौकरांनी सांगितलं, वो समय बताया जिस समय यीशु ने कहा था जैसा तेरा विश्वास है वैसा तेरे लिए हो जाए। आणि त्या नोकराने जो समय सांगितला तो त्या सुभेदाराने पाहिले की जेव्हा येशूने सांगितले की जसा तुझा विश्वास आहे त्याप्रमाणे हो. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। हालेलुया. मेरी बात समझ में आ रही है? आज आपको प्रभु एक बात बता रहे हैं, आज प्रभु तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे, जैसा तेरा विश्वास है जसा तुझा विश्वास आहे वैसा ही तेरे लिए हो। तसंच तुझ्यासाठी हो. बिल्कुल वैसा ही, एकदम तसंच, बिल्कुल वैसा ही, एकदम तसंच. जैसा तेरा विश्वास जसा है, तुझा विश्वास आहे, जैसा तेरा विश्वास जसा है। तुझा विश्वास आहे. तुम्हारा विश्वास कैसा है तुमचा विश्वास कसा आहे मुझको नहीं मालूम, मला माहिती नाही. मुझको नहीं मालूम। मला नाही माहिती. यदि आपका विश्वास ये है जर तुमचा विश्वास हा कि आहे मैं चर्च में जाऊंगा, की मी चर्च मध्ये जाईन, ताली बजाऊंगा, ताली वाजवेन, प्रभु गुण गाऊंगा, प्रभूची स्तुती फिर करेन, हात रखवाऊंगा, मी हात ठेवायला आशीर्वाद सांगेन, पाऊंगा, आशीर्वाद घेईन फिर घर को आऊंगा, आणि मग घरी जाईन, जिंदगी बीत जाएगी, आयुष्य निघून जाईल. क्योंकि आपका विश्वास ही वैसा है। कारण तुमचा विश्वासच तसा आहे. जिंदगी भर वैसी रहोगे, जीवनभर तसंच राहाल. वो हाथ रखवाते रहोगे, तुम्ही डोक्यावर हात ठेवून इधर घ्याल, पेट दुखता है, इथे पोट दुखतं, फिर इधर कमर दुखता है, मग इथं परत कंबर फिर दुखते, इधर का दर्द सीने में आ गया, मग इथूनचा आजार परत फिर सीने वेदना का इथे येतं, दर्द डोका में चला मग गया, छातीचं वेदना डोक्यात जाते वो जिंदगी भर दुखता ही रहेगा। आणि ते जीवनभर दुखतच राहील. क्योंकि हमारा विश्वास कैसा कारण आमचा है विश्वास कसा आहे कि हम जाएंगे, की आम्ही जाणार, फिर हाथ रखवाएंगे, हात ठेवायला सांगणार दुआ करके वापस आ आणि जाएंगे। प्रार्थना करून घेऊन परत जाणार. यीशु ने कहा, येशूने सांगितलं, जैसा तेरा विश्वास है, जसा तुझा विश्वास आहे, जैसा तेरा विश्वास है, जसा तुझा विश्वास आहे वैसा ही तेरे लिए हो। तसंच तुझ्यासाठी होईल. हालेलुया, हालेलुया. समझ में आया? समजलं? ए बच्चों, कुछ समझ में आया? कैसा विश्वास है? कसा विश्वास आहे. एक बात बड़ी अच्छी लगती है यीशु मसीह की। आणि एक गोष्ट खूप सुंदर लागते, जब मैं वाटते. बाइबल को, जब मैं नए नियम को बड़े अच्छी तरह से पढ़ा, आणि जेव्हा मी लक्षपूर्वक नवीन करार तो वाचला जहां भी यीशु मसीह गया आणि जिथे पण येशू ख्रिस्त गेला वहां उसने प्रश्न पूछा। आणि तिथे त्याने प्रश्न विचारला हर जगह वो एक प्रश्न करता आणि था, प्रत्येक ठिकाणी तो एक प्रश्न विचारत हर होता. जगह वो एक प्रश्न प्रत्येक करता ठिकाणी था। एक प्रश्न विचारत होता. जब वो गलील में गया जेव्हा तो गलील मध्ये तो गेला गलील के लोगों से पूछा, आणि गलीलच्या लोकांना विचारलं, तुम क्या चाहते हो कि मैं तुम्हारे करूं? तुमची काय इच्छा आहे की मी तुमच्यासाठी करू? तुम क्या चाहते हो? तुम्ही काय इच्छा करीत तुम आहात? क्या चाहते हो तुमची काय इच्छा कि आहे मैं तुम्हारे की मी करूं? तुमच्यासाठी करावं? आपको मालूम यीशु मसीह क्या कह रहा था? आणि तुम्हाला माहित आहे येशू ख्रिस्त काय सांगत वो होता? लोगों के अंदर के विश्वास को देख रहा था। आणि तो लोकांच्या जीवनातील विश्वास पाहत वो होता किस विश्वास से आए हैं वो ले रहा था। की ते कोणत्या विश्वासाने आलेले आहेत हे तो पाहत होता. वो जानकारी ले रहा था कि लोगों के अंदर कौन सा विश्वास आणि है, तो माहिती करत होता की लोकांमध्ये कोणता विश्वास और आहे. इसलिए वो पूछ रहा था, आणि म्हणून तो विचारत होता बोलो मैं तुम्हारे लिए क्या करूं? की सांगा तुम्ही तुमच्यासाठी काय करू? तुम क्या चाहते हो? तुमची काय इच्छा आहे? क्या चाहते हो कि तुमची मैं काय तुम्हारे इच्छा आहे करूं? की मी तुमच्यासाठी करू? कई बार लोग अलग अलग इच्छा से आते हैं। कित्येक वेळा लोक अलग अलग इच्छा करून येतात. कोई मछली रोटी खाने आता है, कोणी मासे भाकर खाण्यासाठी येतो, कोई चिकन चावल खाने के लिए आता कोणी है, चिकन भात खाण्यासाठी येतो, कोई एंजॉय करने के लिए आता कोणी है, आनंद करण्यासाठी येतो, कोई टाइम पास करने के लिए आता है, कोणी टाइमपास करण्यासाठी येतो, कोई चटक मटक करने के लिए आता है। कोणी चटकपटक पाहण्यासाठी येतो. हाँ, हा, हालेलुया। हालेलुया. कोई सोचता है अरे नया साल का त्योहार है रे बाबा, आणि चलो, कोणी चलो विचार जाएंगे। करते की अरे नवीन वर्ष आहे और इसलिए जाएंगे, अच्छा आनंद मनाएंगे, आणि म्हणून मी जाईन आणि आनंद करेन और फिर आखिरी दिन अच्छा अच्छा वाला भात खा के आएंगे। आणि मग मी चांगलं चांगलं जेवण जेवून येईन. सत्य भी है, आणि खरं पण आहे.
परंतु फिर भी आणि तरी पण यीशु मसीह पूछता है, येशू ख्रिस्त विचारत तुम होता, क्या चाहते हो? तुमची काय इच्छा आहे? क्या चाहते हो तुमची काय इच्छा कि आहे मैं तुम्हारे लिए की मी करूं? तुमच्यासाठी करावं? क्या करूं? काय करू? क्योंकि यीशु मसीह को नहीं मालूम तुम क्या चाहते हो। कारण येशू ख्रिस्ताला माहित नाही की तुम्हाला तुमची काय इच्छा आहे. और यदि हम पहले से आने से पहले से एक चाहत रखे, जर आम्ही येण्याच्या पूर्वी जर आम्ही एखादी इच्छा धरली, आने से पहले, येण्याच्या पूर्वी, आने से पहले, येण्याच्या पूर्वी, जब आप घर से निकलते हो, जेव्हा तुम्ही घरातून निघता, लिसन मी केयरफुली, लक्षपूर्वक ऐका, जब भी कभी प्रभु के भवन में आने के लिए घर से निकलते हो, जेव्हा कधी तुम्ही देवाच्या मंदिरात येण्यासाठी वो निघता, पहला कदम तो पहिला पाऊल आपके सोच में आता है, आपल्या तुमच्या मनात येतं, आपके सोच में आता तुमच्या है मनामध्ये येतं कि मैं क्यों जा रहा की मी हूँ, कशासाठी जात आहे, मैं क्यों जा मी रहा हूँ। कशासाठी जात आहे. यदि आप मार्केट जाते हो जर तुम्ही मार्केटमध्ये जात आहात तो वो घूमने के लिए नहीं जाते, तर तुम्ही फिरण्यासाठी जात नाही. आपका पहला कदम तुमचं पहिलं इस पाऊल उद्देश्य से होता है, इस उद्देश्य से या होता है उद्देशाचं असतं कि मैं मार्केट जा रहा की हूँ, मी मार्केटमध्ये जात मुझे आहे, सामान खरीदना मी है, काय सामान मुझे घ्यायचं सब्जियां आहे, खरीदनी मला है, भाजी घ्यायची मुझे आहे, किराना सामान खरीदना है, मला किराणा विकत घ्यायचा आहे. कोई एक चाहत होती है। काहीतरी एक इच्छा असते ठीक कैसे ही की कसंही जिस दिन आप प्रभु के भवन में आते हो, ज्या दिवशी तुम्ही देवाच्या भवनात येता, जैसे ही पहला कदम आप मान लेना है और फिर घर को वापस आना है। यदि वो सोच हमारी ऐसी है तो विचार आमच्या मनामध्ये आहे, तो उसी विश्वास के अनुसार हमारे लिए होता है। तुम्ही या विचारात आहात, तो आज मैं अपनी सारी समस्या से छुटकारा पा के आऊंगा। मी माझ्या सर्व जीवनातील समस्येपासून छुटकारा पाहेन. आज परमेश्वर मेरे को बहुतायत की आशीष देगा। आणि आज प्रभू मला बहुतायतचा आशीर्वाद देईल. आज मेरे सारे कर्ज खत्म हो आज जाएंगे, माझं सर्व कर्ज निघून जाईल. आज परमेश्वर मेरे को संपन्नता में लेके जाएगा, आज प्रभू मला संपन्न करेल. आज मैं एक बीमारी को लेके तो चर्च में जा रहा हूँ, आज मी माझा आजार घेऊन देवाच्या मंदिरात जात लेकिन आहे. जब मैं घर आऊंगा तो परंतु बीमारी जेव्हा- को छोड़ के आणि आऊंगा। जेव्हा मी त्या मंदिरातून घरी येईन तेव्हा तो आजार तिथंच ठेवून येईन. क्या ऐसा वाला विश्वास कभी हमारे अंदर आया? काय असा विश्वास कधी आपल्या मध्ये आला? नहीं, नाही, कदीच नहीं। कधीच नाही. हालेलुया। हालेलुया. इसलिए यीशु मसीह पूछते थे, आणि म्हणून येशू ख्रिस्त विचारत होता, तुम क्या चाहते हो कि मैं तुम्हारे लिए करूं? तुमची काय इच्छा आहे की मी तुमच्यासाठी करू? अब आप बताओ क्या करेगा प्रभु यदि हम आणि चुपचाप आता तुम्ही रहे? सांगा की काय प्रभू करेल? यदि हमारे मन के अंदर कोई चाहत नहीं है, आणि जर आमच्या मनामध्ये काही इच्छाच नाही, हमारे हृदय में कोई इच्छाएं नहीं है, आमच्या हृदयात जर कोणती इच्छाच नाही, हमारे पास कोई विचार नहीं है, जर आमच्या मनामध्ये काही विचारच केवल नाही, एक परंपरा, फक्त एक परंपरा, केवल एक रीति रिवाज, एक रीति रिवाज. परमेश्वर हमारी परंपराओं से खुश नहीं होता, देव आमच्या परंपरेने खुश होत वो नाही, हमारे रीति रिवाज से खुश नहीं तो होता। आमच्या रीति रिवाजाने खुश होत नाही. परमेश्वर देव हमारे नाचने गाने से खुश नहीं होता, आमच्या नाचण्या गाण्याने खुश होत नाही, विश्वास से खुश होता है। विश्वासाने खुश होतो. विश्वास, विश्वास, ए बच्चों जोर से बोलो विश्वास। विश्वास. हालेलुया, हालेलुया. बोलो यीशु प्रभु की जय. एक वचन मेरे मन के अंदर आ रहा है, आणि एक वचन माझ्या मनात मध्ये येत आहे. मरकुस रचित सुसमाचार मार्क शुभवर्तमान उसका 7वां अध्याय त्याचा 7वा और उसका अध्याय 13 पद, आणि 13व वचन. मरकुस 7:13, मार्क 7:13. जरा जोर से पढ़ेंगे से। हाँ, इस प्रकार तुम अपनी परंपराओं से, या प्रकारे तुम्ही आपल्या परंपरेपासून, उन परंपराओं को जिन्हें तुमने ठहराया आणि है, ज्या परंपरेला तुम्ही ठरवलेला आहे,
परमेश्वर का वचन टाल देते हो, परमेश्वराचं वचन त्यागून टाकता और ऐसे ऐसे बहुत से काम करते हो। आणि असे असे बरेच काम करतात। तुम अपनी परंपराओं को ठहराते हो, तुम्ही आपल्या परंपरेला ठरवता, तुम अपने नियम और रीति रिवाजों को ठहराते हो, तुम्ही आपल्या नियम आणि रीती रिवाजांना ठरवता, परंतु परमेश्वर के वचन को टाल देते हो। परंतु देवाच्या वचनाचा त्याग करता। हालेलुया, हालेलुया। क्रिसमस, नया साल, नवीन वर्ष ये परंपरा के रूप में चले आए, ही परंपरेनुसार येत आहे, परंपरा के रूप में चले हे आए। परंपरेनुसार येत आहे। खूब सारा घर सजाएंगे, खूप आपलं घर सजवणार, लाइटिंग खूब सजाएंगे, लाईट लावणार, खूब अच्छे केक बना बना के खाएंगे, आणि चांगले केक बनवून बनवून खाणार, दुकानों से केक खरीद के मिठाई खरीद करके लाएंगे, आणि दुकानातून केक आणि मिठाई खरेदी करणार। क्रिसमस जैसे आता है आणि जसं क्रिसमस येतो या जैसी नया साल आता है, आणि जसं नवीन वर्ष येतं, 1 महीना पहले से 1 महिने अगोदर पासून सपना देखते रहते हैं, स्वप्न पाहत राहतात वो दिन कब आएगा, की तो दिवस कधी येईल, कब आएगा क्रिसमस, कधी येईल कब क्रिसमस, अच्छे कपड़े पहनने को मिलेंगे, आणि मला चांगले कपडे नया भरायला साल कब मिळतील, आएगा, नवीन वर्ष कब कधी अच्छा येईल, खाने को मिलेगा, अच्छा खाने आणि को। चांगलं जेवण मिळेल, दिमाग में मनामध्ये ते असतं। हमारी परंपरा, हे आमची ये परंपरा हमारे रीति रिवाज, आणि आमचा रीतिरिवाज, ये हमारे रीति रिवाज हे है, आमचे रीतिरिवाज, ये हमारी परंपरा हे है। आमची परंपरा। पर बाइबल ये नहीं कहती कि तुम मत मनाओ, आणि पवित्र शास्त्र हे पण नाही सांगत की तुम्ही पर बाइबल मनावं ये नका। कहती है परंतु पवित्र शास्त्र तुम सांगतं अपने रीति रिवाज से, तुम्ही आपल्या अपनी रीतिरिवाजाने, परंपराओं से, आपल्या परंपरेने, अपने नियमों से, आपल्या नियमाने, अपनी विधियों से आपल्या विधीने तुम उनको तो मानते हो, तुम्ही ते तर मानता, पर मेरे वचन को टाल देते हो, परंतु माझ्या वचनाचा तुम्ही त्याग वचन करता, को टाल देते माझ्या हो। वचनाचा त्याग लिसन करता। मी केयरफुली, लक्षपूर्वक ऐका। हालेलुया, 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 हालेलुया। जितना महत्व हम अपनी परंपराओं को देते हैं, जेवढं महत्व आम्ही आपल्या परंपरेला देतो, जितने महत्व हम अपने नियमों को रीति रिवाजों को देते आणि हैं, जेवढं महत्व आम्ही रीतिरिवाजांना देतो, उससे कई ज्यादा महत्व परमेश्वर के वचन को देना सीखो। आणि त्यापेक्षा कितीतरी अधिक महत्व देवाच्या वचनाला देण्यासाठी शिका। हालेलुया, हालेलुया। और इसलिए हम सबसे ज्यादा महत्व परमेश्वर के वचन को देते हैं। आणि म्हणून आम्ही सर्वात जास्ती महत्व देवाच्या वचनाला देतो। परमेश्वर के वचन के समय कोई काम काज मत निकालो, आणि देवाच्या वचनाच्या समय कोणत्याही प्रकारचं काम काढू नका, वो बहुत ही मूल्यवान वचन है। आणि ते खूप महत्वाचं वचन आहे। ईश्वर ने कहा तुम अपने रीति रिवाजों के कारण, आणि येशूने सांगितले की तुम्ही आपल्या रीतिरिवाजाच्या कारणाने वचन को टाल देते हो। वचनाला टाळता। जब हम वचन को टालने जेव्हा लगते आम्ही देवाचं हैं, वचन टाळायला सुरुवात हमारे करतो, अंदर विश्वास कम होने लगता तेव्हा आमचा है, विश्वास कमी व्हायला सुरुवात होते। विश्वास कम होने लगता विश्वास है। कमी व्हायला सुरुवात और होते। प्रभु कहता है विश्वास करने वालों से परमेश्वर प्रसन्न होता है। आणि म्हणून वचन सांगते की विश्वास करणाऱ्याच्या द्वारे देव प्रसन्न होतो। वचन को महत्व देना सीखो। वचनाला महत्व द्यायला शिका। आप परमेश्वर का वचन आपके जीवन के अंदर आ जाए, देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये येईल। परमेश्वर के वचन को अपने हृदय में आने दो। देवाचं वचन आपल्या हृदयामध्ये येऊ द्या। जितना ज्यादा वचन आएगा, जेवढं जास्त वचन येईल, आपके अंदर विश्वास उतना ही बढ़ेगा। तुमच्यामध्ये तेवढाच विश्वास वाढेल। फिर यीशु ने कहा, परत येशूने तुम सांगितलं, क्या चाहते हो तुमची काय इच्छा आहे कि मैं तुम्हारे लिए की मी करूं? तुमच्यासाठी करू। इसका मतलब परमेश्वर हमारी सोच पर निर्भर है। याचा अर्थ की परमेश्वर आमच्या विचारावर अवलंबून आहे। वो चाहता है कि हम अपनी सोच में क्या लेकर के आए हैं। आणि परमेश्वर विचार में क्या परमेश्वर लेके आए, आणि परमेश्वर पाहतो की आम्ही कोणता विचार घेऊन आलेले आहोत, वो विचार बड़े मायने रखते हैं। आणि तो विचार खूप महत्वाचा आहे। हम विचारों में सबसे पहले मान लेते हैं कि मैं क्यों प्रभु के पास जा रहा हूं, आणि आम्ही पहिलं विचारामध्ये विचार केला की आम्ही का प्रभूकडे जात आहोत, और वही विचार है जो हमको आशीष देते हैं। आणि तोच विचार आहे जो आम्हाला आशीर्वाद देतो। वही विचार है जो हमारे अंदर विश्वास को पैदा करते आणि हैं। तोच विचार आमच्यामध्ये विश्वास उत्पन्न करतो। किसी भी प्रकार के कार्य को करने से पहले या उस विश्वास को लाने से पहले वो बात हमारे विचारों में आती है। आणि कोणतंही काम करण्यापूर्वी, कोणतंही कार्य करण्यापूर्वी प्रथम तो विचार आमच्या मनामध्ये येतो। और इसलिए आज मैं आपको एक रहस्य
रहस्य बताना चाहता हूँ। आणि म्हणून आज मी एक तुम्हाला रहस्य सांगू इच्छित आहे। जब भी घर से बाहर निकलो, जेव्हा पण तुम्ही आपल्या घरातून बाहेर तो निघता, सबसे पहले एक विचार करो कि मैं क्यों जा रहा हूँ। तर तुम्ही एक मनामध्ये विचार करा की मी का जात आहे। यदि आपके विचार में है कि हम टाइम पास करने जा रहे हैं, आणि जर तुमच्या मनामध्ये तुमच्या विचारामध्ये तुम्ही टाइमपास करण्यासाठी जात तो आहात, आपका विश्वास के अनुसार आपके लिए वैसे ही होगा। तर तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्यामध्ये तसंच होईल, केवल आपके लिए वो टाइम पास होगा। कारण फक्त ते तुमच्यासाठी टाइमपास होईल। यदि आपको लगता है कि मैं एक मनोरंजन करने जा रहा जर हूँ, तुम्हाला वाटतं की मी एक मनोरंजन करण्यासाठी जात तो आहे, आपके विश्वास के अनुसार आपके लिए वो मनोरंजन बन जाएगा। तर तुमच्या विश्वासानुसार तुमच्यासाठी ते मनोरंजन होऊन जाईल। परंतु यदि आपका विश्वास है कि आज मैं कुछ प्रभु से लेकर के जाऊंगा, परंतु जर तुमचा विश्वास आहे की आज मी प्रभूपासून काहीतरी घेऊन जाईन, तर त्या विश्वासाप्रमाणे होईल। तो प्रभु कहता है तेरे विश्वास के अनुसार तेरे लिए ऐसे ही होगा। तर प्रभू सांगतो की तुझ्या विश्वासानुसार तुझ्या जीवनामध्ये हे होईल। हालेलुया, हालेलुया, बोलो यीशु प्रभु के जय। एक कुंड था जिसका नाम था बैतसदा का कुंड। आणि एक कुंड होतं ज्याचं त्या कुंडाचं नाव होतं बेतसदा। बैतसदा का कुंड, बेतसदाचं कुंड। और उसकी एक विशेषता थी आणि त्याची एक विशेषता होती कि साल में एक बार स्वर्गदूत आकर उसके पानी को हिलाते थे। आणि वर्षातून एकदा स्वर्गदूत येऊन त्या पाण्याला हलवत होते। वो पानी को हिलाते थे, ते पाण्याला हलवत होते। और जब पानी, उस कुंड का पानी बड़ी जोर जोर से हिलने लगता था, आणि जेव्हा त्या कुंडातील पाणी जोर जोराने हिलायला लागतं, तो जो भी पहली बार बीमार व्यक्ति उस पानी के अंदर उतर जाए, आणि जो पण त्या ठिकाणी प्रथम जो आजारी व्यक्ती त्या कुंडामध्ये उतरतो, वो चंगा हो जाता तो था। बरा होत होता, वो चंगा हो जाता तो था, बरा होत होता। चाहे वो कोई भी बीमारी क्यों ना हो, आणि तो कोणत्याही प्रकारचा आजारी असू द्या, किसी भी प्रकार की बीमारी क्यों ना हो, कोणत्याही प्रकारची आजारी का ना असो, हिलते हुए पानी में हलणाऱ्या पाण्यामध्ये कोई भी व्यक्ति जो पहली बार उतर जाए, कोणताही व्यक्ती जो प्रथम उतरतो, वो चंगा हो जाता था, तो बरा होत होता, वो चंगा हो तो जाता बरा था। होत होता। बाइबल कहती है पवित्र शास्त्र सांगतं 38 साल से, 38 वर्षापासून, 38 years, 38 वर्षापासून, 38 साल से एक रोगी, 38 वर्षापासून एक एक रोगी, लकवे का रोगी एक लकवेचा रोगी बैतसदा के कुंड के किनारे बेतसदाच्या कुंडाच्या किनारी अपनी खाट पर लिटा हुआ आपल्या था। पलंगावरती पडून होता। 38 साल से 38 वो वर्षापासून हिलते हुए पानी का इंतजार कर रहा तो था हिलणाऱ्या पाण्याची वाट पाहत कि होता कब पानी हिलेगा, की कधी पाणी हिलेल कब मेरा नंबर आणि माझा लगेगा। नंबर लागेल। परंतु वो जब भी पानी हिलता था, परंतु जेव्हा पण पाणी हिलत वो होतं कोशिश करता था जाने की, आणि तो प्रयत्न करत होता परंतु जायचा, उसके पहले परंतु त्याच्या अगोदर कोई और चला जाता कोणी था, दुसराच जायचा, और जो जाता था वो आणि चंगा हो जाता आणि जो था। जात होता तो बरा होत होता। परंतु ये रोगी, परंतु तो रोगी, ये लकवे का रोगी, तो लकव्याचा रोगी 38 साल से 38 वो वर्षापासून पानी के हिलने का इंतजार करता रहा, तो पाण्याच्या हिलण्याची वाट पाहत होता, परंतु वो जा नहीं सका। परंतु जाऊ शकत नव्हता। वो खाट के ऊपर लिटा रहा, तो पलंगावरती पडून राहिला, वही खाट पर लिटा रहा। त्याच पलंगावरती पडून राहिला। जानते हो क्यों? माहित आहे का? विश्वास, विश्वास, विश्वास। विश्वास। क्या विश्वास था उसका? काय विश्वास होता त्याचा? जब पानी हिले जर पाणी हिलेल तो मेरा नंबर कब लगेगा, तेव्हा माझा नंबर कधी लागेल, मेरा नंबर कब लगेगा। माझा नंबर कधी लागेल। वो कोशिश करता तो था, प्रयत्न करत होता, नंबर लगा ही नहीं। नंबर लागलाच नाही। कितने साल से? किती वर्षापासून? 38 साल से। 38 वर्षापासून। 38 साल से 38 वर्षापासून। इस दुनिया की कलीसिया कुछ ऐसी है। या जगाची मंडळी काही अशीच आहे। वो बैतसदा कुंड के किनारे तो है, ते बेतसदा कुंडाच्या किनाऱ्यावर वो तर आहे, चर्च के किनारे तो है, ते चर्चच्या किनाऱ्यावर तर आहे, परंतु खाट के ऊपर है। परंतु पलंगावर आहे। आज भी तकलीफ, आज पण दुःख, आज भी समस्या, आज पण आज समस्या, भी पेट दर्द, आज पण पोटात आज भी दुखतं, कमर दर्द, आज पण कंबर आज भी दुखतं, सिर का दर्द, आज पण डोकं फिर दुखतं, बेटी की तकलीफ, आणि मग मुलीची फिर घर तक्रार, में भूत नाच रहे हैं, मग घरात भूत नाचतात, चावल पकाते पकाते गायब हो गया, आणि चावल जेवण शिजवता गायब होतं, चलते चलते रोज एक्सीडेंट हो जाता आणि है, चालता चालता ऍक्सिडेंट होतं, घर में रोज दुष्ट आत्मा डिस्को डांस करती है, आणि रोज घरामध्ये रोज
दुष्ट आत्मा डिस्को डान्स रोज करतात, गंदे गंदे सपने दिखते हैं, रोज वाईट वाईट स्वप्न दिसतं, रोज काला काला भूत दिखता है, रोज काला काला भूत आधी दिसतं रात को नींद खुलती आणि है अचानक रात्री तो जागे कोई गला होतात दबाने लगता आणि है, कोणी गला दाबायला फिर सुरुवात नींद खराब हो करतो जाती है, आणि मग नींद फिर झोप निघून फिर लंबी लंबी सांस लेने लगते आणि मग हैं, जोरात श्वास घ्यायला फिर सुरुवात कुछ करतात समझ में नहीं आया आणि मग समजून येत तो नाही फिर फोन उठा के पास्टर साहब को फोन आणि लगाते मग हैं, फोन उचलून पास्टरांना फोन पास्टर जी घर करतात में काला भूत घुस गया है, की पास्टर घरात काला भूत घुसला आहे, जल्दी से दुआ करो, लवकर प्रार्थना करा, काला भूत भगाना है। काला भूत मेरा हाकलून लावा पड़ोसी है जो मेरे को बहुत जादू करता आणि है, माझा शेजारी जो आहे तो खूप जादूटोना करतो कितने साल से, इतक्या वर्षापासून 38 साल से। 38 वर्षापासून। ये है परंपरावादियों का विश्वास, आणि हे आहे ये परंपरानुसार हमारे चालणाऱ्या रीति लोकांचा रिवाज विश्वास, विश्वास है, ये हमारा रीति रिवाज या विश्वास है, रीतिरिवाजाप्रमाणे विश्वास ये आहे, हमारे नियमों वाला विश्वास आमच्या है। नियमावाला विश्वास आहे, ये विश्वास परमेश्वर को खुश नहीं करता ये विश्वास देवाला खुश करत और नाही इसलिए कलीसिया खाट के ऊपर आणि लिखी हुई म्हणून है। मंडळी पलंगावरती पडून आहे, वो करवट तो बदल सकता है तो आपल्या कुस्त बदलू शकतो पर हिलते हुए पानी के अंदर आ नहीं परंतु सकता। हिलणाऱ्या पाण्यामध्ये जाऊ शकत नाही। हालेलुया, हालेलुया, बोलो यीशु प्रभु की जय। फिर जब भी कोई नुकसान आया आणि परत काही एखादं नुकसान तो झालं फिर हमने फोन लगाया, आणि परत फोन लावला, बड़ा भारी नुकसान, फार मोठं नुकसान, बड़ा भारी एक्सीडेंट, फार मोठा ऍक्सिडेंट, अच्छी वाली दुआ करना पाती चांगली वाली चांगली वो भी प्रार्थना करा, उपवास के साथ करना। ती पण उपवास करून हाँ, करा, आप बिल्कुल मत खाना, हा आज अजिबात जेवू नका, मैं भले खाऊं तो चलेगा, हा मी खाल्लं तर चालेल लेकिन पण आप तुम्ही खाऊ उपवास के नका, साथ अच्छी वाली दुआ करना। हा पण माझ्यासाठी चांगली प्रार्थना करा। 2024 बीत गया, 2024 वर्ष गेलं, खटिया पर लिटे हुए हैं, अजूनही पलंगावरतीच पडून आहे, कुंड का पानी हिल रहा है, कुंडाचं पाणी हिलत वो आहे दिख भी रहा है कि हिल आणि रहा ते है, दिसत पण आहे की ते हिलत आहे फिर भी नहीं उठ सकते, आणि तरी पण उठू नाही शकत, करवट बदलते, कुश बदलत आहे, बोलते खुदा बाप हे प्रभु मदद कर, वेदना होत आहे, कैसे जाऊं, कसं जाऊ, मेरे से पहले कोई और चला जाता है, आणि माझ्या अगोदर कोणतरी दुसरा किसी जातो, और का नंबर लग जाता कोणाचा है, दुसऱ्याचाच नंबर मेरा नंबर लागतो, नहीं लगता, माझा नंबर नाही लागत, क्योंकि मेरे को खटिया से प्रेम हो गया है। कारण मला पलंगावरती प्रेम झालेलं आहे। ये है आज की कलीसिया का विश्वास। आणि हा आहे आजच्या मंडळीचा विश्वास। फिर कोई पूछता है कौन हो, आणि मग कोणी विचारतात तुम्ही कोण तो आहे, सीना ठोक के बोलते हैं मोहा के विश्वासी है। आणि मग छाती ठोकून सांगतात मी मोहाचा विश्वासू आहे। काय का विश्वासी, काय का विश्वासी, खटिया पर पड़ा है पलंगावर पडून आहे 38 साल से। 38 वर्षापासून। इसलिए मैंने कहा आणि म्हणून मी सांगितलं परमेश्वर विश्वासियों से खुश नहीं होता, परमेश्वर विश्वासणाऱ्यांशी खुश नाही, विश्वास करने वालों से खुश होता है। विश्वास करणाऱ्या क्योंकि बाइबल कहती है परंतु पवित्र शास्त्र सांगतं विश्वास करने वालों के लिए पर विश्वास करणाऱ्यांसाठी सब कुछ संभव है, सर्व काही शक्य आहे, सब कुछ संभव है। सर्व काही शक्य आहे। बोलो ना, विश्वास करने वालों के लिए विश्वास करने वालों के लिए सब कुछ संभव है। सर्व काही शक्य आहे। विश्वासियों के लिए सब कुछ संभव नहीं है, विश्वासी साठी नाही, विश्वास करने वालों के लिए सब कुछ विश्वास संभव है। करणाऱ्यांसाठी सर्व काही शक्य आहे। बोलो यीशु प्रभु की जय, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। परमेश्वर का दास यहोशू, देवाचा दास यहोशवा, परमेश्वर का दास यहोशू, देवाचा दास यहोशवा, सूर्य को उसने आज्ञा दिया सूर्याला त्याने आज्ञा दिली और उसने कहा ए सूर्य आणि त्याने सांगितले हे सूर्या खड़ा हो जा, थांब तिथेच, खड़ा हो जा। थांब तिथेच। बाइबल कहती है पवित्र शास्त्र सांगतं यहोशू की एक आवाज से यहोशवाच्या एका आवाजाने सूर्य 3 घंटा खड़ा हो सूर्य गया। त्या ठिकाणी 3 तास 3 थांबला, घंटे सूर्य 3 खड़ा तास रह गया। सूर्य थांबला। यदि यहोशू की आवाज से सूर्य खड़ा हो सकता जर है यहोशवाच्या आवाजाने सूर्य थांबतो तो हम नए नियम के विश्वास करने तर आम्ही वाले नवीन लोग हैं। करारातील विश्वास ठेवणारे लोक आहेत हम चंद्रमा और सूर्य को भी रोक सकते आम्ही हैं, सूर्य आणि चंद्रालाही थांबवू हम शकतो, पहाड़ों को आज्ञा दे सकते आम्ही हैं उतर डोंगराला जाए। आज्ञा देऊ शकतो की उपटून जा, पहाड़ उखड़ के गिर जाएगा। आणि डोंगर उपडला जाऊन पडून जाईल। किससे, किससे? कोणाकडून? विश्वासियों से नहीं, विश्वासी कडून नाही, विश्वास करने वालों से। विश्वास करणाऱ्यांकडून। हालेलुया, हालेलुया। ताली आहे आता वाजवा। खाट पर लिटा है, पलंगावर पडलेला आहे, खाट पर लिटा है, पलंगावर पडून आहे 38 साल से। 38 वर्षापासून। ताली बजाता,
टाली वाजवत, जब भी पानी हिलता जेव्हा पाणी हिलत फक्त होतं ताली बजाता, फक्त टाळी वाजवत प्रभु होता, गुण गाता, प्रभु गुण गात होता, पुकारता रहता, तो गात गात होता, यहोवा प्रभु, यहोवा देवा परमेश्वर प्रभु कुठे आहे, कुठे आहे, जल्दी आ, लवकर ये, कुछ तो कर, काहीतरी कर. 38 साल से 38 वहीं के वर्षापासून वहीं पड़ा है, तिथेच्या तिथेच पडून पुकारने वाला विश्वास, आणि ओरडणारा विश्वास, चिल्लाने वाला विश्वास, ओरडणारा विश्वास, अपना दुख प्रकट करने वाला आपला विश्वास, दुःख सांगणारा विश्वास, कराहने वाला विश्वास, कणणारा विश्वास, पीड़ा में पड़ा हुआ विश्वास. पिढेमध्ये पडणारा विश्वास. खुदा खुश नहीं होता, देव प्रसन्न होत खुदा नाही, खुश नहीं होता. देव प्रसन्न होत नाही. 38 साल बीत गए, 38 वर्ष निघून गेले, 38 साल बीत 38 गए. वर्ष निघून वो गेले, वहीं खटिया के ऊपर तो पड़ा हुआ. तेथेच पलंगावर पडून राहिला एक दिन किस्मत चमक गई आणि उसकी. एक दिवस त्याचं भविष्य चमकलं. यीशु मसीह से मुलाकात हो, येशू ख्रिस्ता बरोबर त्या ठिकाणी भेट बैतसैदा झाली के कुंड के किनारे आणि बेतसदा कुंडाच्या किनाऱ्यावर यीशु मसीह आया, येशू ख्रिस्ता आला, यीशु प्रभु आया. येशू ख्रिस्ता आला. हेलो, हालेलुया. बैतसैदा के कुंड के किनारे बेतसदाच्या कुंडाच्या किनारी 38 साल के रोगी की किस्मत चमक गई. आणि 38 वर्षाच्या रोग आजारी व्यक्तीची भविष्य चमक गया, चमकलं, क्योंकि यीशु आया कारण येशू आला मुलाकात करने, भेट करण्यासाठी, उस रोगी से मिलने के लिए त्या आया, रोग्याला मिळण्यासाठी, उससे मिलने के लिए त्याला आया. मिळण्यासाठी. और यीशु ने एक प्रश्न पूछा, आणि येशूने प्रश्न विचारला, क्या तू चंगा होना चाहता काय है? काय तू बरं होऊ इच्छित आहेस? मुझे ये बात बड़ी अच्छी लगती आणि है. मला एक गोष्ट खूप चांगली वाटते. यीशु जहां भी आया येशू जिथे पण उसने गेला एक प्रश्न पूछा, त्याने एक प्रश्न विचारला, बिना प्रश्न के कुछ नहीं किया. बिना प्रश्नाने काहीच केलं वो नाही. 38 साल के रोगी से भी एक प्रश्न तो पूछा, 38 वर्षाच्या दुखणे करायसी क्या विचारतो, तू चंगा होना काय चाहता तू है? बरं होण्यास क्या इच्छा आहे? तू चंगा होना चाहता काय है? तू बरं होऊ इच्छित आहेस? खाट पर लेटा है. खाट पलंगावर पडून आहे. 38 साल से पड़ा है. 38 वर्षापासून पडून आहे. दूसरा होता ना तो बड़ा अच्छा उत्तर देता. आणि दुसरा रहताना तर खूप सुंदर उत्तर आपको देतो. मालूम इसने क्या उत्तर दिया? आणि तुम्हाला माहित आहे त्याने काय उत्तर दिलं? शिकायत, तक्रार, शिकायत किया. तक्रार केली. हे प्रभु, हे प्रभु, मेरी कोई मदद नहीं करता. प्रभु माझी कोणीच मदत करत नाही. जब पानी हिलता है जेव्हा पाणी हिलतं कोई और चला जाता कोणी है. दुसराच जातो. मेरी कोई मदद नहीं माझी करता. कोणीच मदत करत मैं नाही. यही के ये रह मी जाता हूं. इथेच्या इथेच राहून जातो. प्रभु ने क्या पूछा? प्रभूने काय सांगितलं? क्या तू चंगा होना चाहता है? काय तू बरं होऊ इच्छित आहेस? ये उत्तर क्या दे रहा है? आणि हा उत्तर काय देत आहे? हाँ ना में उत्तर नहीं है. हा ना असं उत्तर देत नाही. 38 साल की तकलीफ बता रहा है. 38 वर्षाचं समस्या सांगत आहे. प्रभु कहता है बुद्धू, प्रभु सांगतो की बुद्धू, अरे तू 38 साल की तकलीफ बता, अरे तू 38 साल की नहीं 100 साल की तकलीफ बता, नाही तर 100 वर्षाचं दुःख न और सांग, नहीं तो तू 500 साल की नाही तर तकलीफ बता. 500 वर्षाचं दुःख अरे सांग. मैंने पूछा क्या तू चंगा होना चाहता है? अरे मी काय तुला विचारलं की तुला बरं होण्याची इच्छा आहे काय? तो तू इधर उधर की बात क्यों तर करता तू है? इकड तिकडची गोष्ट का सांगतोस? हाँ या ना बोल. हाँ क्या किंवा कर रहा नाही ते है? सांग. शिकायत क्यों कर रहा है? तक्रार का करतोस? टाइम वेस्ट क्यों कर रहा वेळ है? कशाला वाया घालवतोस? ये रोगी ने सोचा होगा, आणि त्या रोग्याने विचार केला थोड़ा असेल लंबा चौड़ा करके बताऊंगा काय एवढं मोठं लांब सांगे तो प्रभु का दिल थोड़ा सा पसीज हाँ. जाएगा, तर देवाचं हृदय थोडंसं पागलून जाईल. थोड़ा सा तरस आ जाएगा, देवाला थोडीशी दया तो येईल जल्दी से मेरे लिए कुछ करेगा. आणि तो लवकर माझ्यासाठी काय और करेल. इसलिए वो पूरा डिटेल वाली तकलीफ बताता आणि है. म्हणून तो पूर्ण मसाला लावून आपली प्रभु तक्रार मेरी सांगत मदद आहे. कोई नहीं करता, आणि मेरी मदद आणि कोई नहीं माझी करता. मदत कोणी करत जब पानी नाही. हिलता है जेव्हा पाणी हिलतं कोई और चला जाता तेव्हा है. दुसराच कोणीतरी मेरा नंबर ही जातं. नहीं माझा लगता. नंबरच लागत और नाही. इसलिए मैं 38 साल से यही पड़ा आणि हुआ म्हणून हूं. मी 38 वर्षापासून इथेच पडून आहे. प्रभु कहता है बुद्धू, अरे प्रभु सांगते अरे अरे बुद्धू, चंगा करने वाला तेरे सामने खड़ा अरे चंगा है. करणारा तुझ्या समोर आहे. तुझे पानी पर अभी भी विश्वास है, तुझा अजूनही त्या पाण्यावर विश्वास आहे. मुझ पर विश्वास नहीं है. तुझा माझ्यावर विश्वास नाही तू आहे. हिलते हुए पानी के ऊपर विश्वास कर रहा है. तू अजूनही त्या हिलणाऱ्या पाण्यावर मुझ विश्वास पर करत आहे. विश्वास तू कर, माझ्यावर विश्वास क्योंकि कर. चंगाई देने वाला तेरे सामने खड़ा कारण है. बरं करणारा तुझ्या समोर आहे. हालेलुया. हालेलुया. पर यीशु मसीह को तरस आया. परंतु प्रभु येशू ख्रिस्ताला त्याची दया आली. मुझे लग रहा था कि यीशु मसीह वहां से वापस जाएगा, आणि मला वाटलं होतं की येशू तिथून परत जाईल, क्योंकि उसका उत्तर ही सही नहीं था. कारण त्याचं उत्तरच बरोबर नव्हतं. फिर भी उसकी किस्मत चमक गई. परंतु तरीही यीशु त्याचं मसीह को जीवन तरस आ बदललं गया. आणि येशूने त्याच्यावर दया केली. उसका हाथ पकड़ा त्याला हात पकडला और उसको उठाया आणि त्याला उठवलं और बोला उठ अपनी खाट उठा, आणि त्याने सांगितलं की उठ आणि आपली काठ उचल. उठ अपनी खाट उठा.
उठ आणि आपली खाट उचल. बाइबल कहती है पवित्र शास्त्र वो सांगतं लंगड़ा उठा, तो लंगडा उठला अपनी खाट अपने सिर पे उठाया आणि आपले अपलंग डोक्यावर घेतला और नाचता हुआ, आणि नाचत नाचत कूदता हुआ उड्या मारत अपने घर को चला गया. आपल्या घरी निघून गेला. 2025 कुछ ऐसा ही है. 2025 काही असंच आहे. प्रभु कहता है जितने लोग ये परंपरा की खाट पर लेटे हुए हो, आणि जेवढे लोक या परंपरावादीमध्ये जीवन जगत आहेत इसे अपने सिर पे उठाओ, त्याला आपल्या डोक्यावर उचला, विश्वास करना सीखो, विश्वास करायला सुरुवात करा आनंद मनाओ आणि आनंद और करा अपने घर को खुशी खुशी आणि लाओ. आपल्या घरी आनंदाने जा. भात मत खाओ. जेवण नका खाऊ. हालेलुया, हालेलुया. बोलो यीशु प्रभु की जय. ये खाट उठाने का समय है. आणि हा पलंग उचलण्याचा समय ये आहे. रीति रिवाज की खाट को उठाओ. रीतिरिवाजाच्या पलंगाला उचला. ये परंपरा की खाट आपको 38 साल से वही रखेगी. या परंपराचा पलंग 38 वर्ष प्रभु तिथेच कहता है ठेवेल. विश्वास करो, देव सांगतो की विश्वास कर, मुझ पर विश्वास माझ्यावर करो. विश्वास कर. बोलो मैं तुम्हारे लिए क्या कर सकता हूँ. सांगा मी तुमच्यासाठी काय करू. ऐसा वाला विश्वास करो. असा तुमची विश्वास करा. उठाओ अपनी खाट आपला पलंग उचला और चलने लगो. आणि चालू लागा. और विश्वास से आणि चलने लगो. विश्वासाने चालू लागा. विश्वास से चलने विश्वासाने लगो. चालू लागा. यही है जय में चलने वाला आणि वर्ष. हाच विजयात चालणारं वर्ष. बोलो यीशु प्रभु की जय. वो विश्वास करने वालों को जय में लेके आणि जाएगा. तो विश्वास करणाऱ्याला विजयात घेऊन जाईल. और जो खटिया पर पड़े आणि रहेंगे, जो पलंगावर पडून राहील, जो हिलते हुए पानी पर जो विश्वास हिलणाऱ्या करेंगे, पाण्यावर विश्वास करतो, जो आसपास की दुनिया पर विश्वास जो करेंगे, आजूबाजूच्या दुनियेवर विश्वास इसकी करतो, उसकी बातों पर विश्वास याच्या करेंगे, त्याच्या गोष्टीवर विश्वास वो वही करतो खाट के ऊपर 38 साल से पड़े रहेंगे. आणि तो तिथेच 38 वर्ष पडून लेकिन राहते. जो परमेश्वर के वचन पर विश्वास परंतु करेगा, जो देवाच्या वचनावर विश्वास ठेवणार वो आहे, अपनी खाट उठा के दौड़ेगा, तो आपला पलंग उचलून धावत वो अपनी जाईल, खाट उठा के चलेगा, तो आपला पलंग घेऊन चालत वो जाईल, आनंद मनाएगा, तो आनंद करेल, प्रभु की महिमा करेगा, तो देवाची महिमा वो करेल, चंगा हो जाएगा, तो बरा होईल, वो सफलताओं में तो चलेगा, सफल होईल वो जयवंत जीवन जिएगा. आणि तो विजयाचं जीवन बाइबल जगेल. कहती है पवित्र शास्त्र सांगतं विश्वास करने वाले विश्वास करणाऱ्यानो कुछ भी संभव नहीं, काहीही कठीण नाही, कुछ भी कठिन नहीं, काहीही कठीण उनके लिए नाही सब कुछ संभव है. आणि म्हणून सर्व काही शक्य आहे, सब कुछ संभव सर्व काही है. शक्य आहे. विश्वास करने वालों से परमेश्वर प्रसन्न होता है. विश्वास करणाऱ्या व्यक्तींकडून देव प्रसन्न होतो. बोलो यीशु प्रभु की हालेलुया. हालेलुया. मेरे प्रिय प्रभु के बालकों, माझ्या प्रिय देवाच्या लोकांनो, हम 2025 में कदम रख चुके आम्ही हैं. 2025 मध्ये आपलं पाऊल टाकलं प्रभु आहे. हमसे चाहता है देव आमच्याकडून ये इच्छा रीति करत रिवाजों आहे की खटिया को उठाओ, की या रीतिरिवाजाच्या पलंगाला ये उचला, परंपराओं की खटिया को या उठाओ, परंपरेच्या पलंगाला उचला, इसकी उसकी बातों पर विश्वास करना बंद याच्या करो, त्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. वचन पर विश्वास करना देवाच्या सीखो, वचनावर विश्वास ठेवायला शिका. वचन पर विश्वास करना वचनावर सीखो. विश्वास करायला शिका. वही विश्वास हाच विश्वास हमको जय में लेके जाएगा, आम्हाला विजयात घेऊन हमको जाईल, जय में लेके आम्हाला जाएगा. विजयात घेऊन जाईल. हालेलुया. हालेलुया. क्या विश्वास करते कि 2025 मेरे लिए जय में चलने वाला काय वर्ष तुम्ही है? विश्वास करत आहात की 2025 वर्ष माझ्यासाठी विजयात चालणारं वर्ष यदि हमारा आहे? विश्वास है कि जर मैं आमचा जय में चलूंगा, जर माझा विश्वास आहे की मी विजयात चालेल, तो निश्चित परमेश्वर आपको जय में लेके तर जाएगा. नक्कीच परमेश्वर आम्हाला विजयात घेऊन क्योंकि चालेल. प्रभु कहता है कारण प्रभू सांगतो जैसा तेरा विश्वास है जसा तुझा विश्वास आहे वैसा ही तेरे लिए हो जाए, तसंच तुझ्यासाठी होईल, वैसा ही तेरे लिए हो तसंच जाए. तुझ्यासाठी होईल. प्रभु आपके विश्वास के अनुसार आपके लिए करने जा रहा देव है. तुमच्या विश्वासानुसार काम करण्यास प्रभु जात आपको आहे. आशीष दे. प्रभु आपको आशीष दे. देव तुम्हाला आशीर्वाद देव. कल शाम को, उद्या संध्याकाळी, कल 2 जनवरी शाम को, उद्या संध्याकाळी 2 जानेवारी राइट टाइम शाम को 7 एकदम बजे बरोबर 7 वाजता हम इंटरनेशनल भविष्यवक्ता संदेश देने जा आम्ही रहे हैं, एक आंतरराष्ट्रीय भविष्यवक्ता संदेश देणार जो आहोत, भारत के लोगों के लिए भी होगा, जो भारतीय लोकांसाठी पण दूसरे असेल, देश के लोगों के लिए भी दुसऱ्या होगा. देशातील लोकांसाठी पण एक असेल. भविष्यवक्ता संदेश हे भविष्यवाणीचा ये संदेश जूम के ऊपर होगा. झूमच्या माध्यमातून जिनके असेल. पास अच्छा इंटरनेट है ज्यांच्याकडे चांगलं नेटवर्क वे आहे अपने घर में मोबाइल स्क्रीन चालू करके हमारे आणि साथ जुड़ ते जाएं. आपल्या घरी मोबाईल चालू करून त्याच्यावर बसू शकतात. जिनके पास इंटरनेट नहीं है ज्यांच्याकडे इंटरनेट वे नाही लोग यहाँ आ जाए. ते या ठिकाणी येऊ प्रभु के शकतात. दास पास्टर अतुल वर्ठा
प्रभूचे दास पास्टर अतुल यहाँ वैभव जूम चालू करेंगे। इथे झूम चालू करतील पूरी कलीसिया हमारे साथ जूम के ऊपर आणि होगी। पूर्ण मंडळी आमच्या सोबत झूमच्या माध्यमातून राइट असेल। टाइम कल शाम को 7 बजे। बरोबर उद्या अगदी 7 वाजता। कल मैंने शाम को एक और बात बोला था। आणि काल संध्याकाळी मी अजून एक गोष्ट सांगितली 2 होती। तारीख से लेकर 2 तारखेपासून 22 तारीख तक 22 तारखेपर्यंत 21 दिन का उपवास 21 है। दिवसाचा उपवास आहे। जो लोग हमारे साथ उपवास में रहना चाहते जे हैं, आमच्या बरोबर उपवासामध्ये राहू इच्छित आपका आहेत स्वागत है। तुमचं स्वागत आहे। कल पहला दिन होगा। उद्याचा पहिला दिवस कल असेल पहला दिन हम संध्याकाल भविष्यवक्ता संदेश देने वाले आणि हैं। उद्याचा पहिला दिवस संध्याकाळी भविष्यवाणीचा संदेश वो देणार भी आहोत जय में चलने वाला आणि तो संदेश पण है, विजयात चालणारा संदेश पर वो बिल्कुल अलग परंतु संदेश तो है। एकदम अलग असेल वो लोगों की जिंदगी को बदलने वाला आणि तो संदेश है। लोकांच्या जीवनाला बदलणारा वो असेल हमारी सोच, हमारी दृष्टि और हमारे जीवन को परिवर्तन करने वाला आणि संदेश तो है। आमचा विचार आमची नजर आणि आमच्या जीवनाला परिवर्तित करणारा असेल। कल शाम 7 बजे उद्या संध्याकाळी 7 जूम वाजता की लिंक प्रभु के दास के पास होगी। आणि झूमची लिंक प्रभूच्या दासांकडे वो दिली आपको जाईल भेज देंगे, आप हमारे साथ जुड़ सकते हो। आणि ते तुम्हाला देतील आणि तुम्ही आम्हाला प्रभु आमच्याबरोबर आपको जोडायचं आशीष दे। आहे आइए हम अपने स्थान आणि के देव ऊपर खड़े बाप हो तुम्हाला जाएं। आशीर्वाद करो। आम्ही आपल्या जागेवरती उभे राहूया। थैंक यू जीसस, धन्यवाद प्रभु हालेलुया। येशू। In the name of Jesus. Praise the Lord.